welcome to my channel Dange Sir's Commerce Academy. Today's subject is economics for 12th standard. But before studying that economics for 12th standard, we have to recall the economics for the last year 11th commerce. Now see about basic economics. What is economics? मूलभूत जे अर्थशास्त्र आहे, अर्थशास्त्र म्हणजे काय? व्हॉट इज इकॉनॉमिक्स? क्विक आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज जनरली टिपिकल टू द स्टुडंट्स. जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न व्हॉट इज इकॉनॉमिक्स इमिजिएट सांगायला विचारलं तर सगळ्यांना सांगायला ते डिफिकल्ट जातं. सो इन सिंपल वर्ड, इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स. सरळ साध्या भाषेमध्ये अर्थशास्त्र म्हणजे सामाजिक शास्त्र होय. इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स. The word economics is derived from Greek word oikonomia, means management household. The word economics is derived from Greek word oikonomia, means management of household. याचा अर्थ असा होतो, अर्थशास्त्राच्या या शब्दाची उत्पत्ती किंवा निर्मिती ग्रीक ओकॉनॉमिया या शब्दापासून झाली असून ओकॉनॉमी याचा अर्थ काय? मॅनेजमेंट ऑफ हाऊसहोल्ड, व्यवस्थापन करणे, घरगुती व्यवस्थापन करणे किंवा घरातल्या सर्व गोष्टींचं जे काही नियोजन करणे, दॅट इज कॉल्ड इकॉनॉमिक्स. इकॉनॉमिक्स इज स्टेटेड एज अ क्वीन ऑफ सोशल सायन्स. काही वेळा अर्थशास्त्राला काय म्हटलेलं आहे की सोशल सायन्सची अर्थशास्त्र ही काय राणी आहे. हे कुणी म्हटलेलं आहे? बाय पॉल सॅम्युएल्सन या लेखकानं म्हटलं आहे की अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्राची राणी आहे, असं पॉल सॅम्युएल्सन यांनी व्यक्त केलं आहे. याचा अर्थ असा, इकॉनॉमिक्स डील्स विथ द ह्युमन बिहेवियर. या अर्थशास्त्रामध्ये मानवी वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. मानव पैसे असताना कसं वर्तन करतो, पैसे नसताना कसं वर्तन करतो, या प्रकारचा अभ्यास, मानवी वर्तणुकीचा अभ्यास अर्थशास्त्र करतो. इट डील्स विथ हाऊ ह्युमन बीइंग्स सॅटिस्फाय विथ द अनलिमिटेड वॉन्ट्स विथ अ लिमिटेड मीन्स. Once again I will repeat. This is the most important line or the wording from the point of the economics. If the student get the knowledge, it deals with the how human beings satisfy. मनुष्य आपल्या गरजा कशा पद्धतीने पूर्ण करण्याचा किंवा समाधानरित्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या गरजा या कसे अनलिमिटेड वॉन्ट्स, गरजा अनंत आहेत, अनलिमिटेड आहेत. बट ह्युमन बीइंग इज हॅव्हिंग लिमिटेड मीन्स, परंतु मानवाजवळ पैसा कसा आहे? मर्यादित आहे. त्यामुळे त्या मर्यादित पैशाच्या सहाय्यानं ह्युमन बीइंग्स वॉन्ट टू सॅटिस्फाय मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन, टू ऑब्टेन मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन. मीन्स विथ द हेल्प, फॉर एक्झाम्पल आय मीन टू से, इफ द पर्सन इज हॅव्हिंग ₹100, with the help of 100 he want to buy the books for his 12th class daughter or son, as well as he want to buy some fruits or he want to buy sugar, etc. But limited means, that means amount is limited but wants are unlimited. How to satisfy his that behavior or his that human being, how he want to satisfy his wants with the help of limited means, that is called economics. That is called economics. Now see, in India, Kautilya view on economics, that is Arth means wealth and Shastra means science. भारतामध्ये चंद्रगुप्त मौर्य नावाचा राजा राज्य करत होता आपल्या देशामध्ये. During that period, the Kautilya was his secretary. He was an expert in economics in India. So अर्थ मीन्स वेल्थ. अर्थ याचा अर्थ संपत्ती.
शास्त्र मीन्स सायन्स, शास्त्र म्हणजे विज्ञान. अशा पद्धतीनं या ठिकाणी त्याचा वापर केला आपल्या देशामध्ये दिसतो. नाउ नेक्स्ट वन, इट इज वाय आय एम एक्सप्लेनिंग, बिकॉज इन 11th स्टँडर्ड यू हॅव स्टडीड ऑल दीज आस्पेक्ट्स, बट ड्यू टू टाइम due to that time gap that you might have forgotten. So I would like to repeat those one. Now Adam Smith is known as the father of economics. अर्थशास्त्राचा हा जनक म्हणून ओळखला जातो. कोण? ॲडम स्मिथ इज द फादर ऑफ इकॉनॉमिक्स. ही इज अ क्लासिकल इकॉनॉमिस्ट. तो एक वेल नोन इकॉनॉमिस्ट होता, अर्थशास्त्रज्ञ होता. हिज बुक इज ऑन वेल्थ ओरिएंटेड, रिटेन in the year 1776. वेल्थ ओरिएंटेड, संपत्तीशी निगडीत अशा प्रकारचं अर्थशास्त्र या ॲडम स्मिथ, ज्याला आपण फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं म्हणून ओळखतो. नाउ डॉक्टर अल्फ्रेड मार्शल इज अ न्यू क्लासिकल इकॉनॉमिस्ट, न्यू क्लासिकल मॉडर्न इकॉनॉमिस्ट, आधुनिक अर्थशास्त्रज्ञ. ही हॅज propounded that welfare oriented in the year 1990, that Dr. Alfred Marshall. Again and again we have to repeat this Dr. Alfred's concept in economics during your teaching period or during the teaching total years. How many number of years you are going to study during that period? The Dr. Alfred Marshall, Dr. Alfred, Adam Smith and Lionel Robinson. Such authors' name again and again it will be appear, because these authors have given very good economical concepts. So he is a new classical economist. He has given weightage on welfare oriented. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असं होतो की संपत्तीच्या बाबतच्या त्यानं जोर दिला अर्थशास्त्रामध्ये. तर ॲडम स्मिथने कशाला, ही संपत्ती आणि हे समाज कल्याण, वेलफेअर म्हणजे काय, कल्याण, समाजाचं व्यक्तीचं कल्याण कशामध्ये आहे त्याबाबतचा अभ्यास या ठिकाणी डॉक्टर अल्फ्रेड मार्शल यांनी केला. नाउ लॉयनेल रॉबिन्सन इज अ फेमस बुक he has written and published in the year 1932, which is related for the scarcity oriented. Earlier just we have stated that means are limited, पैसा हा मर्यादित आहे, परंतु wants are unlimited. That aspect Lionel Robinson has founded and he has tried to explain that economics in his words. This is about the background or the basic concepts of the economics. Now, chapter number 1 for the 12th commerce economics, introductions to microeconomics and macroeconomics. These two concepts are very important while studying the economics. It is according to the board syllabus. Here the preference is given for this microeconomics and macroeconomics. Why that given preference, that I don't know. But these two terms are very simple, very easy to understand if you give full concentration while listening the lecture. Otherwise, the terms are not possible to understand clearly. So, I request you people, you must prefer the textbook recommended by the Maharashtra state government and you must have to purchase those books. Unless and until you have the economics books, it is not possible to teach clearly henceforth. So it is necessary that the student should have economics textbook, because that I will henceforth explain the economics according to line and the important concepts there only in English and Marathi. सूक्ष्म अर्थशास्त्र व स्थूल अर्थशास्त्र या दोन संकल्पना पहिला चॅप्टर म्हणून 12वी साठी सांगण्यात आले. का त्यांना फर्स्ट प्रेफरन्स दिलं दॅट आय डोंट नो, परंतु या दोन संकल्पना जर व्यवस्थित समजल्या तर अर्थशास्त्र पुढे पुढे चांगला समजतो, अन्यथा तो टिपिकल होत जातो. नाउ सी, microeconomics and macroeconomics are two main parts or branches of modern economics. आधुनिक अर्थशास्त्राचे सूक्ष्म आणि स्थूल किंवा मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स हे दोन घटक आहेत महत्त्वाचे. These terms were coined, that is used by the
Norwegian economist Ragnar Frisch of Oslo University in 1933. तर ही मायक्रो आणि मॅक्रो या दोन कन्सेप्ट सर्वप्रथम हा जो काय नॉर्वेन अर्थशास्त्रज्ञ नॉर्वेन इकॉनॉमिस्ट रॅग्नर फ्रिश हे 1933 साली ते ओस्लिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी प्रथम तो मत आपलं व्यक्त केला अँड इट इज बिकम पॉप्युलर ऑल ओव्हर द वर्ल्ड फ्रॉम दॅट टाइम. He was a pioneer of economical application like mathematical models, statistical techniques and theories. तर हा या मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्सचा तो एक जनक आहे. ही इज अ पायोनियर. कशा पद्धतीने या अर्थशास्त्राचा अंकगणिती पद्धतीमध्ये वापरला जातो, संख्याशास्त्राच्या तंत्रामध्ये वापरला जातो आणि थेरीजमध्ये वापरला जातो याची कल्पना प्रथम त्यांनी म्हणली. ही कॉइन्ड मेनी इकॉनॉमिक टर्म्स. त्यांनी अनेक अर्थशास्त्राच्या संकल्पना उपलब्ध करून दिल्या, मांडलेल्या आहेत, वापरलेल्या आहेत. इन एन आर्टिकल रिटन ऑन बिझनेस सायकल व्यापारी चक्र. ओके, ही हॅज यूज्ड दॅट हिज आर्टिकल ऑन बिझनेस सायकल. ही हॅज रिटन ऑन बिझनेस सायकल. जे काही बाजारपेठेमध्ये जे काही ट्रेड सायकल असतात किंवा बिझनेस सायकल असतात त्याबद्दल त्यांनी आर्टिकल लिहिलं. रॅग्नर फ्रिश वॉज अ फर्स्ट पर्सन हू स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल फंड, युनिट, प्रोड्युसर एटसेट्रा. तर रॅग्नर फ्रिश हा पहिला व्यक्ती, पहिला लेखक ज्यानं एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल, एखाद्या फर्मबद्दल किंवा एखाद्या युनिटबद्दल किंवा एखाद्या उत्पादकाबद्दल सांगितले माहिती एटसेट्रा ॲज अ मायक्रो इकॉनॉमिक्स. त्याला आपण मायक्रो, एक व्यक्ती, एक संस्था, एक फर्म, दॅट इज कॉल्ड अ मायक्रो इकॉनॉमिक्स. अँड ही स्टडी ऑफ ॲग्रिगेट इकॉनॉमिक्स ॲज अ मॅक्रो इकॉनॉमिक्स. आणि त्याचबरोबर त्यांनी सर्व संपूर्ण जग, संपूर्ण देश, संपूर्ण राष्ट्र अशा पद्धतीने सगळ्याचा अभ्यास मॅक्रो इकॉनॉमिक्समध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. बिकॉज ऑफ दिस valuable approach or opinion, he was awarded first Nobel Prize for Economics in 1969. That Ragnar Frisch is awarded as a Nobel Prize for his contribution for the economics, which is written regarding the micro and macro economics. Okay, in the year 1960, first Nobel Prize is given for his good contribution for the economics. Now, the term microeconomics is derived from the Greek word mikros. Microeconomics ही संकल्पना ग्रीक शब्द मिक्रॉस याच्यापासून निर्माण झाले, which means small or a millionth part. Which means small or a millionth part. एक छोटासा घटक किंवा लाखो युनिटमधला एखादा छोटासा भाग, millionth part. Now, for example, that what is the microeconomics? Whole study of classroom is a macroeconomics. Particular students to study is called a microeconomics. All families study, that is a macroeconomics. Individual person study, that is a microeconomics. In this way, we can take into account this. Now, the term macroeconomics is derived from Greek word macros. The macroeconomics also, this concept is also derived from the macros, which means a large. That, see now, स्थूल अर्थशास्त्र या शब्दाची उत्पत्ती देखील ग्रीक शब्द मॅक्रोस यापासून झाले. त्या मॅक्रोस याचा अर्थ मोठ्या प्रमाणात. फॉर एक्झाम्पल, whole forest trees study is a macroeconomics. A particular type of trees study, is a microeconomics. एका विशिष्ट झाडाचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र आणि जंगलातील सर्व झाडांचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्र. In this way, today we have taken into account that Ragnar Frisch's approach regarding the micro and macroeconomics. Friends, before concluding today's economics lecture,
I would like to bring to your notice that at initial stage, I given weightage for the what is economics, basic concepts, how the word economics is derived, okay, and what do you mean by economics. In this way, we have taken into account the review of the 11th Commerce Economics. Who are the economists? That Kautilya, Adam Smith, Alfred Marshall, Robinson, etc. These authors' names always we have to study in economics henceforth. Now today for 12th Commerce, Introduction to Micro and Macroeconomics, this concept we have taken into account. Here the role of economist, that is the Ragnar Frisch, is the first person who that denoted that the micro and macroeconomics. For that purpose, he has awarded Nobel Prize for that first time in economics. And what is the microeconomics, what is the macro, that I have made clear. If you like my teaching and explanation, please subscribe to my channel. Thank you.